शाळेत असताना कसे होता तुम्ही? शाळेत असताना थोडीशी स्टुडियस आणि थोडीशी खोडकर असं होतं माझं. होतं. आणि तुम्ही? मी एकदम शांत. आताही कॉलेज नंतर मग थोडा मस्ती बिस्ती करा. आताही तुम्ही शांतच असता? आता काय लग्न आलं तर शांतच झालोय. लग्नाच्या अगोदर जरा होतं पण आता काय केलं? काही नाही केलं. बघा काय बोलताय ते. लग्नानंतर तर सापच शांत झालो म्हणे. आणि त्याच्यात सुद्धा जेव्हा बोलायचा प्रयत्न करतो त्या तिळगुळ देण्याची वेळ येते. थोडंसं कधी कधी होतं पण एवढं जास्त नाही. थोडंसं कधी कधी होतं पण एवढं जास्त नाही. नाही गंमत करताय. गाव कुठलं तुमचं? आमचं पेंडूर खरारेवाडी मालवणमध्ये. तुमचं? माझं कणकवली सावंतवाडी हे तांबळवाडी. काय ते ठरवा नाही नाही तांबळवाडी. 3 गावं फिरून आला. कणकवली तांबळवाडी. कसं गेलं बालपण? एकदम छान. बालपण एकदम छान. तुमच्याकडे? आमचं लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 7 वर्ष झाली. कसं जमलं लग्न? म्हणजे माझ्या वडिलांनीच, माझे वडील पूर्ण हे आहेत समाजसेवक आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ते जुळवून आणलं. आणि ह्यांची कशी, ह्याची आई आहे ती आमच्या गावचीच आहे आणि ह्याची मोठी बहीण आहे ती पण आमच्याच गावी दिलेली आहे. आता आली आहे. तुम्ही? हो नमस्कार. तुम्ही एकमेकांना कसं भेटलात? अरेंज मॅरेज आमचं. कुठे बघितलं? बोरवली माझ्या घरी. तुम्ही गेले होते? हो आम्ही गेलो. वडील बाबा मला घेऊन गेले होते. पूर्ण गाडी बिडी बुक केली होती. अरे वा. आणि मी माझ्या आई वडील मी माझे आई वडील काका काकी परत मामा परत ते अजून सुरेश काका म्हणते आहे असे म्हणून 7-8 जण होतो. तुम्ही गेले होते? हा. आणि त्यावेळेस मला वाटलं की झालं माझं आज ठरलेलं आहे, पुढे काय दुसरं ऑप्शन नाही माझ्याकडे. म्हणजे फायनल आहे माझा साखरपुडा होऊ शकतो. का तुम्हाला असं वाटलं तेव्हा? नाही एवढी अरेंजमेंट केलं मी समजून गेलो की गाडी बिडी बुक केली आहे स्पेशली वगैरे. आणि मग नंतर जेव्हा बघितलं मी अरे हां खरंच मुलगी खूप चांगली आहे. आणि थँक्यू. तुम्ही एकमेकांना कधी त्याच दिवशी बघितलं? त्याच दिवशी आम्ही एकमेकांना बघितलं. बोललात पण त्याच दिवशी? त्यावेळी एवढं बोलणं म्हणजे फक्त हाय हॅलो बस, बाकी काही बोलणं नाही काही. कारण की अरेंज मॅरेज होतं, सगळे माझी पण फॅमिली होती त्यांची पण फॅमिली होती, त्यामुळे फक्त असं काय नाही शिक्षण काय वगैरे एवढंच आमचं बोलणं झालं. मग नंतर कुठे भेटलात घरच्यांना न सांगता? नाही पहिल्यांदा घरच्यांना सांगूनच भेटलो. नाही या हसण्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. माझ्या प्रश्नानंतर वहिनी ज्या पद्धतीने हसल्यात ना त्याच्यातच बरंच काही दडलेलं आहे. आता लपवू नका, कळलं का? शांतपणाचा फायदा घेऊ नका. आता काय झालं सांगा वहिनी? त्याच्यानंतर मी वेलिंगकरमध्ये एक डिप्लोमा करत होते. त्यावेळी ते संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं आपण भेटूया, आपण एकमेकांचे विचार वगैरे आपण हे करूया. त्याच्यानंतर आपण गोहेड. कुठे भेटला? वेलिंगकर कॉलेजच्या बाहेरच भेटलो. वेलिंगकर कॉलेजच्या गेले होते? तिकडे गेलो. किती वेळ थांबला होता बाहेर? झालं अर्धा तास थांबलेलो आणि कॉलेज सुटायचं वाक्य होतं म्हणून सुटल्यानंतर मग आम्ही फिरायला अरे वा. आणि तिथे मग आम्ही एकमेकांशी बोलला त्या दिवशी. मग तेव्हा काही शिक्कामोर्तब झालं? हो झाला शिक्कामोर्तब झाला. हो झालं त्याच दिवशी म्हणजे आम्ही एकमेकांना नंतर आम्ही आमच्या फॅमिलीला सांगितलं की ठीक आहे आपण गोहेड करू शकतो. अच्छा तुम्ही घरी सांगितलं? हो मी घरी सांगितलं. तुम्ही पण सांगितलं? तुम्ही तर त्याच दिवशी ठरवून बसला होता. घरी जाऊन आला होता तेव्हा? बस काय भरून गेला होता तेव्हा? हो ना. कसा आहे पण स्वभाव कसा आहे? मस्त आहे स्वभाव एकदम. कोणाचं सांगताय? वाईफचं सांगताय. बरं. पण आता सांगा मग लग्न ठरल्यानंतर दोन्ही घरांकडनं तर मान्यता होती. लग्न कुठे झालं? गोरेगावला. आणि मग लग्न जमल्यापासून लग्न ठरेपर्यंत किती दिवस होते? 6 महिने होते. 6-7 महिने होते आमच्याकडे. कुठे कुठे गेलात तेव्हा फिरायला? म्हणजे पूर्ण मुंबई फिरलो आम्ही. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो खुलता कळी खुलेनाच्या संपूर्ण टीमला. त्यांनी मंचावर यावं. मला बघायचं होतं त्यांनी तिला हात दिला पण तुम्हाला हात नाही दिला. या चला तुम्हा दोघींनाही आता विनंती आहे की एक चिठ्ठी आपण लवकरात लवकर जाहीर करावी. या ताई पहिले. ताई कर घाई घे लवकर. $620. दार उघड बये दार उघड. नाव सांगा. पल्लवी विजय चौधरी. गेट पर्यंत गेला होता का? पटकन फिरला? हो. बघितलं वेळ कधी सांगून येत नाही. हो की नाही? हो. बरं मग तुम्ही काय उखाणा घेताय? विद्या विनयन शोभते
विजयरावांबरोबर मी सुखाने नांदते. व्हेरी गुड, अभिनंदन, शुभेच्छा आहेत तुम्हाला. पुढची चिठ्ठी. 51. 51. नाव सांगा. अनिता विजय माळी. काय करता तुम्ही? गृहिणी. गृहिणी. घरी कोण कोण आहे? मिस्टर आणि मुलगा आणि मुलगी. कुठे राहता? गोग्रसवाडी. गोग्रसवाडी. चिडता कशाला? कळलं मला. बरं मला सांगा, पटकन तुमच्या दोघांपैकी एखाद्या गोष्टीवरती रिॲक्शन कोण देतो? मी. तुम्ही पटकन भडकता? हो. चिडता? हो. राग कसा व्यक्त करता तुम्ही? जोर भांडे आपटून. घ्या उघडा घ्या, आता माईक आपटायच्या. घ्या. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, विजयरावांचं नाव घेते आदेश भाऊजींच्या पुढे. वा, व्हेरी गुड. खडी साखरेचे खडे जास्त वेळ दिले तर पिठी साखर करा त्याची. आता तुम्हा दोघींसाठी कुठला खेळ आहे तो बघूया. सांगा खेळ काय? त्याच्यात उभं राहून वरच्या ह्याच्यातनं किंवा असं ही डिस्क फेकायची असेल. बरोबर. कसं दाखवा त्यांना करून बघा. एक तुम्ही थांबा थांबा थांबा, ही या रंगाची त्यांच्याकडे देऊया, नाही तर भांडतील. घ्या टाका. असं नाही करायचं. या आपण या. ऐक, असंही नाही करायचं. असंही करायचं नाही. या आपण या. अरे नेमकं कसं करायचं आता दाखवतील. होपफुली कळेल आपल्याला. नाही, यांचा काही नेम नाही. या तुमच्यासाठी या. चला राह उभ्या. चला. 1 2 3. आई अजून 2 काढायचे. चला. जमता इकडे बघून तिकडे टाकलं की जातं. आई खूप छान प्रयत्न. या जरा जोरदार टाळ्या. तुमची गुणसंख्या आहे 1. तुम्ही या, तुम्ही या. कळलं का कुठे बघायचं? हां, आदिनाथकडे बघायचं आणि जय मल्हारकडे टाकायचं. हां, 10:30ला सुरू करून 7 वाजता. 10:30ला सुरू करून 6:30ला आलात. बघितलं, ही आहे होम मिनिस्टरची ताकद. कळलं का? जोरदार टाळ्या होम मिनिस्टरसाठी. इतक्या वेळा ह्यांच्या मालिकेची नावं घेतली, माझी घेतली नाही म्हणून इकडे आलं ते. बुद्धिबळात उंट आवडतो का तुम्हाला? माऊली जमलं पाहिजे. 1 2 3. जमणार अजून 2. आता एकच झालं होतं ना, आता म्हणजे शेवटचा चान्स आहे. व्हेरी गुड. हां, ओ खूप छान. अभिनंदन, तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेले आहात. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असतो तुमच्यासाठी. अभिनंदन, धन्यवाद. या तुम्ही तिघेही या खेळात आलात त्याबद्दल तुम्हा तिघांचं अभिनंदन. आपण काही क्षण खाली थांबा, मी पुन्हा बोलवणार आहे तुम्हाला. या अभिनंदन. आणि यानंतर स्वागत करूया आपण काहे दिया परदेशच्या जोडीचं. तुम्हा दोघांनाही विनंती आहे की आपण सुद्धा एक एक नाव जाहीर करावं. या. मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे. 333. 333. तुमच्या आमच्या सुरक्षिततेसाठी झटणारे आपले सगळे पोलीस मित्र आणि पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना आज भेटायला मिळणार आहे. पण तुम्ही का बसलाय दारात? होम मिनिस्टरची वाट बघत. काय सांगता?